नमस्कार मित्रांनो, विदर्भाच्या खादाडमूमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया सोयाबीनच्या वड्याची भजी। तर इथे मी सोयाबीनच्या वड्या 10 मिनिट गरम पाण्यामध्ये भिजू घातल्या होत्या आणि या वड्याचे पाणी काढून घेतलेले आहे। तर ह्या वड्या मी एका गंजामध्ये काढून घेतलेल्या आहे। आता यामध्ये 1 चम्मच धनेपूड टाकून घेणार आहे। 2 चम्मच तिखट टाकून घेणार आहे। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच जिरं टाकून घेणार आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला, 2 चम्मच बेसन टाकून घेणार आहे, 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि 1 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे आणि आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेणार आहे आणि हे मिश्रण एकजीव करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण हे एकजीव होत चाललेलं आहे। मी हे मिश्रण एकजीव करण्यासाठी पाण्याचा सुद्धा वापर केलेला नाहीये। आणि अशा प्रकारे हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे व हे मिश्रण मी 10 मिनिट झाकून देणार आहे। जवळपास आपले 10 मिनिट झालेले आहे व इथे मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे व मी एका साईडने तेल सुद्धा गरम ठेवलेलं आहे। आपलं तेल तापलेलं आहे व आता मी यामध्ये सोयाबीनच्या वड्या अशा मस्तपैकी तळून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या पकोड्याचा कलर बदललेला आहे। आता मी हे एका ताटामध्ये काढून घेणार आहे। बाकीचे जे राहिले ते सुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपले पकोडे तयार झालेले आहेत। चला तर तुम्ही पण या पकोडे खायला। विदर्भाचा खादाडमू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।